दिनांक 14 एप्रिल 2025ला कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी पंचशील नगरमध्ये सम्यक बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी झाली। सर्वोत्तम आपला जगातला सर्वात सुप्रीम असा आदर्श, त्यानंतर ज्या राजांनी बौद्ध धर्म स्वीकारून संपूर्ण भारत किंवा जम्बूद्वीप काबूल कंदारापासून ते कन्याकुमारी पर्यंत या धम्माचं अस्तित्व 82,000 स्तूप स्तंभलेख त्याच्या मार्फत अजरामर करून ठेवलेले आहेत। त्यानंतर या महाराष्ट्राचा खरा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र संभाजी महाराज, त्यानंतर महात्मा फुले आणि त्यानंतर आरक्षण जनक, त्याचबरोबर या पृथ्वीवर असं काही प्रेरणादायी स्रोत झाला निर्माण की या गावातच नव्हे सावित्री यांच्या आचारानं विचारानं या ठिकाणी प्रतिमांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि माणसात आणलं तो आपला देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती या कुडाळ पंचशील नगर या ठिकाणी आपण अत्यंत आनंदित वातावरणामध्ये संपन्न करीत आहोत। प्रथम मी कुडाळ बौद्धजन मंडळ यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। या गावचे उपसरपंच सोमनाथजी कदम, तसेच आमचे मित्र सहकारी कांबळे, देवकरप्पा, उपस्थित सर्व अमोलजी शिंदे, आपण सर्वजण या ठिकाणी या जयंतीनिमित्त उपस्थित राहिला। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये उत्साहाने संपन्न होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार, हा विचार आपण आजही सर्वांना आत्मसात करत त्यांनी जे भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आपण देश माजी सरपंच वीरेंद्रदादा शिंदे, या गावाचे विद्यमान उपसरपंच सोमनाथजी कदम, विकास सेवा सोसायटीचे संचालक अमोलजी शिंदे, या पंचशील नगरचे अनेक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते आपले देवकरप्पा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या विभागातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते आजच्या या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे आपण दरवर्षी जसं एकत्र येतो
की आजच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण एवढ्या बहुसंख्येने आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आजचा हा कार्यक्रम आपण दशरथजींनी सांगितला तसा मागच्या काळामध्ये मार्गस्थ राहिलं पाहिजे. या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आम्हाला सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो आणि बाबांना एक विनंती करतो मी की आजच्या चांगल्या दिवशी त्यांनी कुठला तरी एक निवडून आम्हाला जाहीर केला तर फार बरं होईल. फायद्याचं असेल ते करावं. अध्यक्ष